शिवाजी महाराज ज्या वेळेस आग्र्याच्या भेटीत तिथं अडकलेले होते हा. त्याच वेळेस न्यूटनच्या डोक्यावरती ऍपल पडलं आणि मग तो पुढं गुरुत्वाकर्षणाचा शोध आणि त्यासाठी सगळं त्यांनी पुढे अभ्यास केला. बऱ्याचशा गोष्टीत बरं का, म्हणजे रॉयल सोसायटीची स्थापना ही ब्रिटनमध्ये होणं ही एक खूप मोठी क्रांती होती. प्रिंटिंग मशीन्स त्या काळात बऱ्याचशा प्रमाणात ऍडव्हान्स व्हायला सुरुवात झाली होती. ऑटोमन साम्राज्य जे होतं ते ऑटोमन साम्राज्याचा सुद्धा हळूहळू आता डिक्लाइन सुरू झाला होता. सगळेच भूभाग हे अजूनपर्यंत लोकांना माहित झाले नव्हते. तोपर्यंत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आहे हे सुद्धा लोकांना माहित नव्हतं. भूभाग सुद्धा शोधले गेले नव्हते. अशा काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी जगात घडत होत्या. आपण असं म्हणूया की मॉडर्न सायन्स रिव्होल्युशन त्या काळात घडलं गेलं आणि हा तोच काळ आहे की जेव्हा शिवाजी महाराजांचं इकडं मुघलांशी त्यांचा लढा सुरू आहे. आपण एक पारतंत्र्यातनं आता निघून इथली जनता आता वेगळे शिवाजी महाराजांसारखं राज्य आता आपल्याला आलंय, आपलं स्वतःचं राज्य, अशी भावना इकडं तयार होताना दिसत होती. कारण बघा ना तुम्ही, गेला 300 वर्षांचा काळ ह्या जनतेने असा पारतंत्र्याच्या काळात घालवलाय. कशी प्रगती कशी होणार ना माणसाची शेवटी जर का तुम्ही पारतंत्र्यात असाल.